नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आंबोप गर्ल्स हायस्कूलमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत मातृपितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न। आंबोप तालुका हातकणंगले येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आंबोप गर्ल्स हायस्कूलमध्ये मातृपितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.टी. करंबाळे हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पालकांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत करण्यात आलं। प्रास्ताविक प्रसंगी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात मोबाईल देऊ नका। मोबाईलचे दुष्परिणाम हे वाईट आहेत। त्याचबरोबर घरामध्ये होणारे संस्कार कसे होतात यावरही विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते। अनेक मार्गाने मुले यशस्वी होतात। त्यांच्या मनावर दडपण आणू नये, त्याला अभ्यास करताना मोकळीक द्या। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे त्याला मनाला लागेल असे शब्द वापरू नयेत। शेवटी म्हणाले की ज्यावेळी तुमचा पाल्य तुमचे चरण स्पर्श करतो त्यावेळी त्याला चांगली भावना प्राप्त होते। हीच जीवनातील आदर्श भेट ठरणार आहे। पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले की संस्कार शिबिरांतर्गत संपन्न झालेल्या मातृपितृ कृतज्ञता सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांचे नाते अधिक दृढ बनते। विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे चरण स्पर्श केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते ती भावना मनामध्ये यायला पाहिजे। आपल्या मुलांची सर्व जबाबदारी शिक्षकांवर न सोपवता आपणही आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे। मुख्याध्यापक जे.टी. करंबाळे म्हणाले की कुंभार जसा चिखलाला आकार देतोय तसंच आम्ही विद्यार्थ्याला आकार देण्याचं काम करतोय। विद्यार्थ्यांच्याकडे पालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे पहिले गुरु आहेत आई वडील आहेत। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी या कवितेतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी शिक्षक प्रताप पवार, पालक शिवानी मोरे यांनी मनोगत व्यक्त केलं। 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींनी आपल्या आई वडिलांचे पाद्यपूजन केलं व आशीर्वाद घेतला। यावेळी नसरीन शिकलगार, रंजना होलवार, पद्मावती पाटील दरवाजकर, बजरंग पाटील यांच्यासह पालक, शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। स्वागत व प्रास्ताविक उत्तम पाटील यांनी केलं, तर आभार मीना चौगले यांनी मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, वाठार। आयोजित करण्यात आलेला या संस्कार शिबिरांतर्गत मातृपितृ कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे। कालच 6वीच्या ग्रुपवरती चौगले मॅडमने मेसेज टाकला आणि आपल्या पाल्याच्या कृतज्ञतेसाठी एवढ्या संख्येने आम्ही उपस्थित राहिले। मी मुख्याध्यापक करंबाळे सरांचा आणि या सर्व स्टाफचं आभार मानतो की त्या पाल्याला आपल्या आई वडिलांशी चरण स्पर्श केल्यानंतर काय जाणीव होते ही भावना मनामध्ये यायला पाहिजे। यासाठी हा कृतज्ञता संस्कार शिबिर सोहळा संपन्न। विद्यार्थी घडत असताना 1ली ते 4थी पर्यंत हा मुलगा मराठी शिकत असतो, मुलगी मराठी शिकत असते। त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत ज्या विद्यालयामध्ये मुलांचं संगोपन, पालन पोषण आणि शिकवण्याची एक वेगळी पद्धत होते। जसं सरांनी सांगितलं की कुंभार जसा चिखलाला आकार देतोय त्याप्रमाणे जे आकार देणारे जे पाटील सर, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक दिवस जर राहिलं आणि दुसऱ्या सरांना फोन केला त्या सरांना कारण द्यावं लागतंय, माझा विद्यापाल्य का राहणार आहे। जसं कर्मचारी सांगितलं किंवा पाटील हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।